नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की आज दिनांक 6 ऑक्टोबर 2024 आज महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा जे नोटिफिकेशन आहे, ते एम-पी-एस-सीने तिच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेलं आहे. तर सर्वजण ते नोटिफिकेशन डिस्कस करतायत. कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, कुठे-कुठे आहेत, वयोमर्यादा काय, पात्रता काय, हे सर्व डिस्कस करतायत. आणि ते करायलाही पाहिजे. अ, पण मला वाटतं की त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा सर्वांसमोर यायला पाहिजे, तर तो म्हणजे अभ्यासक्रम. म्हणजे तुम्ही आता फॉर्म तर भरताय, सर्वजण फॉर्म भरतील, फीस भरतील आणि नेमकं तुम्हाला परीक्षेला विचारलं काय जाणार आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर तोच सिलॅबस महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा सिलॅबस तुमच्यासमोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. आणि हा सिलॅबस 9 ऑक्टोबर 2024 रोजी एम-पी-एस-सीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केला होता. तुम्हाला इथे खाली लेफ्ट बॉटमला तारीख दिसत असेल. तर आता जास्त वेळ न दवडता आपण सिलॅबस काय आहे ते आपण बघूयात. तर इथे दिलं आहे बघा त्यांनी. टोटल तुम्हाला 8 विषय त्यांनी दिलेले आहेत पूर्व परीक्षेसाठी. तर पहिला विषय त्यांनी दिला इतिहास. आता इतिहासामध्ये ते म्हणतायत, की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. कुठल्या-कुठल्या भारताच्या इतिहासाचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पण जास्त फोकस तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासावर द्यायचा आहे. असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. दुसऱ्यांदा त्यांनी दिलेलं आहे भूगोल. आता भूगोलामध्ये नेमकं काय अभ्यासायचं आहे? तर त्यामध्ये त्यांनी दिलं आहे, की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह इथे पण त्यांचा मुख्य फोकस हा महाराष्ट्राच्या भूगोलावर दिलेला आहे. आता तुम्हाला महाराष्ट्राचाच भूगोलाचा अभ्यास करायचा का? तर बिलकुल नाही. तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलासह भारताचा तसेच जगाच्या भूगोलाचाही अभ्यास करायचा आहे. पण स्पष्ट त्यांचं मत आहे, की तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त फोकस करा. आता मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पुढे काय दिलंय, की पृथ्वीचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला इथे दिलेलं दिसतंय बघा, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश. आता नंतर त्यांनी महाराष्ट्राचं थोडं डिटेल विश्लेषण केलेलं दिसतंय. महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. आता तुम्हाला भूगोलाचं कळालं असेल. पुढे ते म्हणतायत, की अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचा सिलेबस त्यांनी 2 टप्प्यांमध्ये विभागून दिलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. आता यामध्ये महत्त्वाचे टॉपिक सांगायचे झाले, तर राष्ट्रीय उत्पन्न, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. आणि त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था दिलेली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्प येतो, लेखा येतो, लेखापरीक्षण येतो. म्हणजेच तुमचं बजेट किंवा अर्थसंकल्प असेल, हे त्यामध्ये येत असतं. तर हा झाला अर्थव्यवस्थेचा सिलॅबस. त्यानंतर चौथा विषय त्याने दिलेला आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीला आपण इंग्रजीमध्ये करंट अफेअर्स म्हणतो. तर करंट अफेअर्समध्ये नेमकं काय वाचायचं? तर जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. म्हणजे इथं त्यांनी तीनही नावं दिलेत बघा. जग, भारत आणि महाराष्ट्र. तर इथे आपल्याला फोकस जगावर थोडा कमी करायचा आहे आणि महाराष्ट्र आणि भारतावर थोडा जास्त फोकस करायचा आहे. असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर 5वा विषय त्यांनी दिलेला आहे राज्यशास्त्र. आता त्यांनी राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला नेमकं काय वाचायचं आहे? तर राज्यशास्त्र आणि पंचायत राज हे दोन्हीही सेक्शन्स तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत. पण आता त्यामध्येही नेमके कोणते टॉपिक्स करायचे आहेत, हे तुम्हाला कसं कळेल? तर एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवर त्यांनी ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स दिलेले असतात, तर त्यांचा अभ्यास केल्यावर तुम्हाला लक्षात येईल, की कोणते टॉपिक्स प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे आहेत. तर ते टॉपिक्स तुम्ही अभ्यासू शकता. नंतर 6वा विषय त्यांनी दिलेला आहे सामान्य विज्ञान. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि हायजीन असे 5 टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत. तर हे 5ही टॉपिक्स यामध्ये नेमके कोणते टॉपिक्स अभ्यासायचे हे तुम्हाला कसं कळेल? तर पी-वाय-क्यूच्या विश्लेषणावरून. त्यानंतर 7वा टॉपिक त्यांनी दिलेला आहे अंकगणित. आता यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. तर यामध्येही नेमके कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत आणि कोणते अभ्यासायचे आहेत, हे तुम्हाला कसं कळेल? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून. आता मी खूप जास्त फोकस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरकडे देतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघायचे आहेत, खूप वेळा बघायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला कळेल की नेमकं काय वाचायचं आणि काय सोडायचं.
तुम्ही ऐकलं असेल की बरेच सारे UPSC, MPSC, SSC व्हॉटएव्हर एक्झाम्स तुम्ही ऐकले असेल, ते सर्व टॉपर्स तुम्हाला एकच सांगतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघा. त्यानंतर 8वा त्यांनी पॉइंट दिलेला आहे की बुद्धिमत्ता चाचणी. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. म्हणजे आता बुद्धिमापनाचे नेमके कोणते टॉपिक्स अभ्यासायचे आहेत, याचं काही माहिती यांनी या तक्त्यामध्ये दिलेली नाही आहे. पण नेमके कोणते टॉपिक्स अभ्यासायचे आहेत, हे तुम्हाला कसं कळेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून. तर हा झाला अभ्यासक्रम महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा. आणि यामध्ये तुम्हाला नेमके टॉपिक्स कोणते वाचायचे आहेत, हे तुम्हाला कसं कळेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून. तर आजच्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की अभ्यासक्रम तुमच्यासोबत डिस्कस करणे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.